नेक्स्ट इंटिग्रेशन. एक्झाम्पल दिलेलं आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 हा एक्झाम्पल दिलेला आहे. तर पहिला काय करतोय, याला आपल्याला फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये बसवायचं आहे. इंटिग्रेशन 1/x² प्लस a² फॉर्म्युला आपल्यापाशी, किंवा a² प्लस x² म्हणजे पुढे मागे लिहिलं असेल. सपोज दॅट पहिला दिलेल्या क्वेश्चनला आय सपोज केला. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत dx अपॉन x² प्लस 4 दिलेला आहे. पण आपल्यापाशी फॉर्म्युला x² आणि कॉन्स्टंट a चा स्क्वेअर दोघांची ऍडिशन असताना फॉर्म्युला आहे. आणि हा dx जो तो बाजूला घेऊ शकतोय आपण. पहिला 1 अपॉन हा dx विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल डिनोट करतोय. तो dx बाजूला घेतला म्हणजे राहणार 1 डिवायडेड बाय x² प्लस 4 आहे तसं ठेवला. नेक्स्ट त्यानंतर काय करतो आपल्याला 1/x² प्लस a² किंवा a² प्लस x² फॉर्म्युला दोन्ही टाईपने लिहू शकतो आपण. म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे 4 चा इथं कॉन्स्टंट जो आहे तो 4 आहे त्याचा स्क्वेअर पाहिजे आपल्याला. म्हणजे 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर लिहू शकतो आपण. 1/x² ॲज इट इज प्लस 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर लिहिला विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज इट इज ठेवला. म्हणजे इथं फॉर्म्युला तयार आपला 1/x² प्लस a चा स्क्वेअर हा फॉर्म्युला लिहितोय आपण. दॅट इज 1/a. a म्हणजे 2 आहे. टॅन इनवर्स x डिवायडेड बाय a म्हणजे 2 आहे प्लस c ॲज इट इज लिहिला. म्हणजे काय केलं, फक्त दिलेल्या एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युला तयार केला. कॉन्स्टंट जी होती त्याचा स्क्वेअर रूट घेतला आणि स्क्वेअर केला. म्हणजे 1/x² प्लस a चा स्क्वेअर, a म्हणजे 2 आहे आणि फॉर्म्युल्यात a च्या ऐवजी 2 पुटअप केला. बाकीचा फॉर्म्युला आहे तसा ठेवलेला आहे. दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल. लेट अस सी अनदर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx डिवायडेड बाय 9x² मायनस 16. अगेन इथं सुद्धा फॉर्म्युला तयार करते आपल्याला. दिलेल्या एक्झाम्पलला पहिला लेट आय इक्वल टू सपोज केला. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत dx डिवायडेड बाय 9x² मायनस 16. आता इथं आपल्याला जो आहे तो फॉर्म्युला तयार करता येईल. पहिला तो dx जो तो बाजूला घेतला आणि व्हेरिएबल डिनोट करतो. एक्स हा चल आहे आपल्याला. म्हणजे 1/9x² मायनस 16 विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज इट इज होतोय. आता इथं फॉर्म्युला x² मायनस a चा स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म इथं आहे. x² म्हणजे x ला मल्टिप्लाय बाय 1 पाहिजे. कोणता फॉर्म्युला बॅलन्स करायचा आहे, इंटिग्रेशनच्या आत 1/x² मायनस a चा स्क्वेअर हा फॉर्म्युला बॅलन्स करतोय. म्हणजे फक्त x² पाहिजे, म्हणजे 9 नको आपल्याला. 9 काय करतोय, पहिला कॉमन घेतोय. डिनॉमिनेटर मधून 9 कॉमन घेतला. 1 पहिल्या टर्म मधून 9 बाहेर घेतला म्हणजे x² राहणार. मायनस दुसऱ्या टर्म मधून 9 बाहेर घेतोय म्हणजे 16 डिवायडेड बाय 9. मल्टिपलला असेल तर बाहेर घ्यायचं, नसेल तर डिवाइड करून टाकायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज इट इज केला. म्हणजे काय केला, डिनॉमिनेटर मधून 9 कॉमन घेतला. म्हणजे कारण का फॉर्म्युला काय आपल्याला 1/x² मायनस a म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला बॅलन्स करायचा आहे. म्हणजे x² ला मल्टिप्लाय जो आहे तो 9 नको आपल्याला, तो बाहेर घेतला. म्हणजे 1/9 कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या आत आहे ती बाहेर घेतोय. 1/9 बाहेर घेतला म्हणजे इंटिग्रेशनच्या आत राहणार 1/x² मायनस 16 डिवायडेड बाय 9 विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे याचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. 16चा स्क्वेअर रूट 4 आणि 9चा स्क्वेअर रूट वर्गमूळ 3. देअरफॉर 1/9 बाहेर तर ॲज इट इज 1/x² मायनस 16 डिवायडेड बाय 9 म्हणजे 4/3 चा स्क्वेअर आहे तो. याचा वर्गमूळ घेतला 16चा आणि 9चा वर्गमूळ घेतला आणि स्क्वेअर केला. म्हणजे 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9. टर्म तीच आहे. फक्त फॉर्म्युला बॅलन्स केला आपण. इंटिग्रेशन 1/x² मायनस a². a म्हणजे 4/3 आहे त्याचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे बाहेरचं 1/9 ॲज इट इज आणि या टर्मसाठी फॉर्म्युला अप्लाय केला 1/2a. a म्हणजे 4/3. 1/9 ॲज इट इज बाहेरचा इंटिग्रेशनच्या आतला फॉर्म्युला अप्लाय केला 1/2a. a म्हणजे 4/3 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ a प्लस एक्स. a म्हणजे 4/3 प्लस एक्स डिवायडेड बाय a मायनस एक्स. दॅट इज इक्वल्स टू फॉर्म्युला एक्सपांड केल्यानंतर टर्म ॲज इट इज लिहितील. न्यूमरेटरला हा कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1/24 येणार इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डिवाइडला 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय केला 4 3 या साईडला मल्टिप्लाय डिवायडेड बाय 3. न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लाय केला म्हणजे 4 + 3x डिवायडेड बाय 3. डिवाइडला सेम क्रॉस मल्टिप्लाय केला 1 × 4
मायनस 3 इंटू एक्स डिवायडेड बाय 3. सेम टर्म डिवाइडला 3 आहे, ती कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे राहणार 1/24 लॉग ऑफ मॉड ऑफ 4 प्लस 3x डिवायडेड बाय 4 मायनस 3x प्लस c ॲज इट इज होतो. दॅट इज फायनल आन्सर. लेट अस सी नेक्स्ट. Evaluate integration 1 upon under root 1 minus x square minus cos x with respect to x. आता काय करायचंय, दिलेल्या एक्झाम्पलला पहिला आय सपोज करतो. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तेच ठेवला. आता काय करायचंय, इथे दोन टर्म आहेत. पहिली टर्म 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि दुसरी टर्म कॉस एक्स आहे. दोघांचं इंटिग्रेशन जो आहे तो कंबाईन आहे. पहिला सेपरेट करतोय. पहिल्या टर्मचं सेपरेट म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचं सेपरेट मायनस कॉसचं इंटिग्रेशन सेपरेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता दोन्ही आपल्यापाशी स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज साइन इनवर्स एक्स मायनस कॉसचं इंटिग्रेशन साइन, आणि दोन्ही फॉर्म्युल्यातला जो सी कंबाईन आहे कॉमन कंबाईन लिहिला प्लस सी. म्हणजे काय, पहिला काय केला, दोन टर्म होत्या, दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट घेतला आणि दोन्ही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स प्लस सी, तो नंतर लिहितोय पण मायनस कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स, आणि दोन्ही फॉर्म्युल्यातला प्लस सी इथं कंबाईन लिहिला. सिंपल एक्झाम्पल होतं. नेक्स्ट, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेम मेथडनं सॉल्व्ह करतोय आपण. लेट आय इक्वल टू पहिला सपोज करतोय इंटिग्रेशनच्या आत 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे दोन टर्म आहेत. पहिली टर्म काय, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ही फर्स्ट टर्म, आणि दुसरी टर्म काय, कॉस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ एक्स. मिडल साइन मायनस आहे आणि इंटिग्रेशन जो आहे तो दोघांचा कंबाईन आहे. पहिला दोघांचा इंटिग्रेशन सेपरेट घेतला, मिडल साइन मायनस आहे त्यामुळे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स सेपरेट मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स सेपरेट घेतला. आता इथं आपला डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स प्लस सी, पण इथं अजून फॉर्म्युला नाही आहे, बरोबर ना. फॉर्म्युला बॅलन्स करावा लागेल. तर पहिला टर्म सिम्प्लिफाय करतोय. डिवाइडला जो साइन स्क्वेअर आहे त्याला साइन एक्स मल्टिप्लाय बाय साइन एक्स लिहू शकतोय. म्हणजे पहिली टर्म ॲज इट इज इंटिग्रेशनच्या आत 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रेशनच्या आत कॉस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्सला साइन एक्स मल्टिप्लाय बाय साइन एक्स लिहिला, फक्त टर्म एक्सपांड केली. पहिली टर्म ॲज इट इज, कारण फॉर्म्युला आहे मायनस इथं कॉस एक्सला मल्टिप्लाय बाय काही नाही म्हणजे 1 आहे, 1 ला डिवायडेड बाय साइन एक्स केला इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स. म्हणजे टर्म तीच आहे, फक्त सिम्प्लिफाय करत होतोय. 1 इंटू कॉस म्हणजे कॉस, साइनला मल्टिप्लाय बाय साइन आहे. 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स केला विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिली टर्म ॲज इट इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता इथं 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक एक्स, आणि कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स म्हणजे कॉट एक्स, म्हणजे कोसेक्सला मल्टिप्लाय बाय कॉट एक्स ही टर्म तयार करून घेतली आपण. आता फॉर्म्युला आपल्याची डायरेक्ट 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स म्हणजे मायनस कोसेक एक्स प्लस सी. दोन्ही फॉर्म्युल्यातला इंटिग्रेशन कोसेक एक्स मायनस कॉट एक्सचा फॉर्म्युला आहे मायनस कोसेक एक्स, आणि दोन्ही फॉर्म्युल्यातला प्लस सी कंबाईन लिहिला. therefore आय इक्वल्स टू काय, टॅन इनवर्स एक्स हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल कोसेक एक्स प्लस सी. समजलं एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन साइन स्क्वेअर 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट आय इक्वल टू पहिला सपोज करतोय इंटिग्रेशनच्या आत साइन स्क्वेअर ऑफ 2x
विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डायरेक्ट फॉर्म्युला इंटिग्रेशनचा नाही आहे, तर पहिला ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युलामध्ये होतोय 1 मायनस कॉस 2 थिटा दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा फॉर्म्युला आपल्याविषयी तो फॉर्म्युला पहिला अप्लाय करतोय. त्यासाठी दिलेल्या टर्मला मल्टिप्लाय आणि डिवायडेड बाय 2 केला, कारण फॉर्म्युला काय 2 साइन स्क्वेअर थिटा. त्यामुळे 2 न मल्टिप्लाय केला आणि 2 न डिवाइड केला, म्हणजे बाहेरचा 1/2 ॲज इट इज, आणि तो फॉर्म्युला अप्लाय करतोय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे काय 1 मायनस कॉस 2 थिटा दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजे 1 मायनस कॉस 4 थिटा म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा म्हणजे 4x आहे, त्याला डिवाइडेड बाय 2 म्हणजे 2x. 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय केला दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथे थिटा 4 आहे, म्हणजे 4चा हाफ अँगल 2x. त्यासाठी पहिला काय केला, फॉर्म्युला 2 नव्हता त्यामुळे 2 न मल्टिप्लाय डिवाइड करून घेतला, आणि 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा फॉर्म्युला अप्लाय केला. आता काय 1 सेपरेट टर्म आहे आणि कॉस 4x सेपरेट टर्म आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 2, 1/2 कॉमन आहे, 1/2 बाहेर ॲज इट इज ब्रॅकेटच्या आत, 1चं इंटिग्रेशन सेपरेट मायनस कॉस ऑफ 4x इंटिग्रेशन सेपरेट, दॅट इज इक्वल्स टू 1/2. हा सोळा इथे बघा 1/2 ॲज इट इज ठेवला, 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स, मायनस कॉस एक्स हा आपला स्टँडर्ड फंक्शन आहे, पण एक्सच्या ऐवजी 4x आलेला आहे, म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन झाला, म्हणजे कॉस ऑफ फंक्शनचा इंटिग्रेशन साइन ऑफ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे एक्सच्या ऐवजी 4x आलेला आहे. कॉस ऑफ फंक्शनचं इंटिग्रेशन साइन ऑफ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, आणि दोन्ही फॉर्म्युल्यातला प्लस सी बाहेर लिहितोय. दॅट इज 1/2 ॲज इट इज, एक्स ॲज इट इज, मायनस साइन ऑफ 4x ॲज इट इज, इंटू 1 डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, त्यासाठी 4 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यावा लागेल. 1/2 आहे तसा एक्स मायनस साइन 4x ॲज इट इज, 4 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 4 असणार आहे, तो डायरेक्ट लिहितोय. म्हणजे काय फायनल आन्सर, 1/2 ने एक्स न मल्टिप्लाय केला 1/2 एक्स, मायनस हा 1/2 मल्टिप्लाय बाय 1/4 दोघांचा गुणाकार केला, दॅट इज 1/8 साइन ऑफ 4x प्लस सी. नेक्स्ट, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन अंडर रूट 1 प्लस साइन 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला दिलेल्या एक्झाम्पलला आय इक्वल टू सपोज केला, लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या अंडर रूट 1 प्लस साइन 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय करतोय, पहिला सिम्प्लिफाय केला. 1 म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा फॉर्म्युला आपल्यापाशी, कारण हा फॉर्म्युला आणि इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, त्यामुळे फॉर्म्युला तयार करत होतो पहिला आपण. 1 म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता इथे व्हेरिएबल एक्स आहे, त्यामुळे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1, 1च्या ऐवजी लिहिला, आणि साइन 2 थिटा फॉर्म्युला अप्लाय केला, दॅट इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, थिटा म्हणजे एक्स आहे, डबल अँगल साइन 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय केला, दॅट इज इक्वल्स टू टर्म फक्त रिअरेंज करतोय. पहिला साइन स्क्वेअर टर्म ॲज इट इज प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स त्यानंतर लिहितोय, आणि त्यानंतर कॉस स्क्वेअर एक्स लिहितोय, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला येईल. ए म्हणजे साइन एक्स आणि बी म्हणजे कॉस एक्स, दॅट इज ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, फॉर्म्युलाचा एक्सपान्शन आहे इथं. ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 टाइम्स दोघांचा गुणाकार साइन आणि कॉसचा प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कॉसचा स्क्वेअर. फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला रिप्लेस केला. इथं स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, म्हणजे साइन एक्स प्लस कॉस एक्स फक्त राहणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय दोघांचं इंटिग्रेशन कंबाईन आहे, तो सेपरेट करतोय. साइनचं इंटिग्रेशन सेपरेट प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन सेपरेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स म्हणजे फॉर्म्युला आपल्यापाशी मायनस कॉस एक्स प्लस कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स, आणि दोन्ही फॉर्म्युल्यातला जो सी आहे तो आपण इथं कंबाईन लिहिला, दॅट इज फायनल आन्सर. देअरफॉर आय इक्वल्स टू काय मायनस कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. समजलं एक्झाम्पल? समजतं का एक्झाम्पल? सी पुढची टाईप काय,
इंटिग्रेशन पुढची मेथड आहे आपली इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. आता सबस्टिट्यूट पुटअप कधी करायचं बघा. एक्झाम्पल दिलंय. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e raised to sin x into cos x with respect to x हा एक्झाम्पल दिलाय आणि हा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता सबस्टिट्यूशन मध्ये मेथड कधी अप्लाय करायची. एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच असेल. काय म्हणतोय मी. एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच असेल तर सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची. म्हणजे काय. लेट पहिला सपोज दॅट दिलेल्या फंक्शनला आय सपोज केला. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ई रेस टू ईच्या घातांकाला साइन एक्स आहे आणि या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय बाय कॉस एक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे काय साइन एक्स आहे. साइन तर डेरिव्हेटिव्ह कॉस आहेत बरोबर. ई रेस टू घातांकाला काय साइन एक्स आहे आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच आहे कॉस एक्स. त्यामुळे साइनला पुटअप करायचं. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला पुटअप करायचं. साइनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॉस एक्स आहे त्यामुळे साइनला पुटअप केला. पुट साइन एक्स इक्वल्स टू टी आणि ती टर्म सेपरेट घ्यायची ई रेस टू साइन एक्स आणि बाकीचे राहिलेले टर्म कॉस एक्स डीएक्स एकत्र करायच्या. म्हणजे साइन एक्सला टी पुटअप केला का कारण साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पुट साइन एक्स इक्वल्स टू टी केला. याचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dt अपॉन dx. दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dt अपॉन dx. म्हणजे आता सेकंड टर्म आपल्याला कॉस एक्स dx तयार करून घ्यायचे. तो dx इथं आहे डिवाइडला. तो इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला म्हणजे cos x dx इक्वल्स टू dt ही टर्म तयार होईल. म्हणजेच काय इंटिग्रेशनच्या आत ई रेस टू साइनला आपण टी म्हटलंय टी लिहिला आणि cos x dx राहिलेली टर्म त्याचा आन्सर आपण फाइंड आउट केलेला आहे तो आहे dt. तो dt लिहिला. समजलं काय केला. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस होता तेव्हा साइनला पुटअप केला. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि cos x dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. cos x dx ची व्हॅल्यू dt म्हणजे ई रेस टू साइनला टी म्हटलंय आणि cos x dx ची व्हॅल्यू dt झाली. आता फक्त व्हेरिएबल बदललाय आपला. व्हेरिएबल x होता तो t झाला. ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस सी तसा फक्त व्हेरिएबल x ऐवजी t झालाय. म्हणजे ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी प्लस सी आजरी ठेवला आणि फायनली काय करतोय टी म्हणजे आपण काय म्हटलं होता साइन एक्स म्हटला होता. टी ची व्हॅल्यू रिप्लेस केली. देअरफॉर ई रेस टू टी म्हणजे साइन एक्स प्लस सी दॅट इज फायनल आन्सर. Let us see another example. Evaluate integration cos divided by 1 plus sin square of x with respect to x. Let us suppose that first I equal to suppose केला. इंटिग्रेशनच्या आत cos x divided by 1 plus sin square of x with respect to x. इथे सुद्धा आपण सेम मेथड अप्लाय करणार आहे सबस्टिट्यूशन मेथड आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे साइनला पुटअप करायचं. इथं फक्त साइनला पुटअप करतोय मी का साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे तर टर्म पहिला बाजूला घेतोय. काय ज्याला पुटअप करणार आहे ती टर्म वेगळी केली आणि ज्याचा आन्सर आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स तो बाजूला घेतला. म्हणजे काही नाही इथं मल्टिप्लाय कॉस एक्सला म्हणजे 1 असणार आहे. 1 अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. का ही पूर्ण टर्म बाजूला का घेतली कारण साइन एक्सला आपण पुटअप करणार आहे त्यामुळे बाजूला घेतोय. राहिली काय cos x dx त्याला बाजूला घेतलं. ठीक आहे. हा ना. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन cos x डिवायडेड बाय 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला आय इक्वल टू सपोज केला.
साइन एक्सला दिसते. ठीक आहे. इथं आपण गेला होता. आता काय साइनला पुटअप करायचं आपल्याला. म्हणजे 1/1 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाजूला घेतला आणि राहिला काय कॉस एक्स डीएक्स हा बाजूला घेतोय. आता फक्त साइन एक्सला पुटअप करतोय का? आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. पुट साइन एक्स इक्वल्स टू टी आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डीटी अपॉन डीएक्स. आपल्याला कॉस एक्स डीएक्स ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे डिवाइडचा डीएक्स इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तो कॉस एक्स डीएक्स होईल इक्वल्स टू डीटी राहणार. आता इंटिग्रेशनच्या आत व्हॅल्यू पुट करतो देअरफॉर आय इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत 1/1 प्लस साइन ला आपण टी म्हटलंय पण त्याचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर ही टर्म झाली आणि कॉस एक्स डीएक्स राहिला त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे डीटी. बरोबर. म्हणजे इंटिग्रेशनचा आपल्यापाशी फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर पण एक्स ऐवजी व्हेरिएबल फक्त टी झालाय व्हेरिएबल बदललाय. टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स प्लस सी पण एक्स ऐवजी व्हेरिएबल काय टी आहे चल बदललाय फक्त कॉम्पोजिट फॉर्म्युला नव्हे चल बदललाय. तर टी ची व्हॅल्यू रिप्लेस करतोय. टी म्हणजे काय म्हटलं आपण साइन एक्स देअरफॉर आय इक्वल्स टू टॅन इनवर्स टी ची व्हॅल्यू साइन एक्स प्लस सी. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करतो आपण एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथेच असेल तर त्या फंक्शनला पुटअप करतोय आणि ती टर्म बाजूला करून बाकीच्या राहिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय आन्सर फाइंड आउट करतोय. नेक्स्ट इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 3 raised to tan inverse x divided by 1 plus x square with respect to x. लेट i इक्वल टू सपोज केला. कशाला पुटअप करायचं इथं एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच असेल तर त्याला पुटअप करतोय आपण. फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय सांगता येईल. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. बरोबर. त्यामुळे टॅन इनवर्स एक्सला पुटअप करावं लागेल. त्यामुळे 3 रेस टू टॅन इनवर्स एक्स ही टर्म पहिला सेपरेट करतोय बाजूला घेतोय आणि डिवाइडचा 1 प्लस एक्स स्क्वेअर तो बाजूला घेतलोय म्हणजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 3 हा न्यूमरेटरला होता 3 रेस टू टॅन इनवर्स एक्स त्याला बाजूला घेतला म्हणजे राहणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स ही टर्म बाजूला घेतली. का कारण टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे त्याला बाजूला घेतला आणि टॅन इनवर्स एक्सला पुटअप करतोय. पुट टॅन इनवर्स एक्स इक्वल्स टू टी आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन येणार आन्सर सेकंड टर्म 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे टॅन इनवर्स एक्सला टी सपोज केला त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डीटी अपॉन डीएक्स. आता आपल्याला 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स ही व्हॅल्यू पाहिजे म्हणजे डिवाइडचा डीएक्स इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला म्हणजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल्स टू डीटी ॲज इट इज होतोय. तर सगळ्या व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या आत पुटअप करतोय. फॉर इंटिग्रेशन 3 रेस टू टॅन इनवर्स एक्सला आपण टी म्हटलेलं आहे टॅन इनवर्स 3 रेस टू टी आणि 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स याची व्हॅल्यू डीटी आहे ती व्हॅल्यू डीटी लिहिला म्हणजे ए रेस टू एक्स एक्स ऐवजी व्हेरिएबल टी आहे. ए रेस टू एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्यापाशी ए म्हणजे 3 आहे रेस टू व्हेरिएबल ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी फॉर्म्युला लिहिला ए रेस टू टी अपॉन लॉग ए म्हणजे 3 प्लस सी दॅट इज फॉर्म्युला आहे. आता टी ची व्हॅल्यू रिप्लेस करतो. टी म्हणजे काय म्हटलं आता आपण टॅन इनवर्स एक्स देअरफॉर आय इक्वल्स टू 3 रेस टू टी म्हणजे टॅन इनवर्स एक्स अपॉन लॉग 3 प्लस सी ॲज इट इज होतोय. नेक्स्ट इव्हॅल्युएट इंटिग्रेशनच्या आत ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे बघा. लेट आय इक्वल्स टू मोस्ट टाइम एक्झाम्पल
e raised to x into bracket x minus 1 divided by x square into sin square e raised to x upon x with respect to x. इथे काय करतोय आपण e raised to x डिवायडेड बाय x या टाईपचं फंक्शन असेल कॉम्प्लिकेटेड तर अशा फंक्शनला पुटअप करायचं. एक मेथड काय एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथेच असेल तर त्याला फंक्शन पुटअप करतोय डायरेक्ट दिसतोय पण इथे डायरेक्ट दिसत नाहीये. ई रेस टू एक्स अपॉन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर येणार आन्सर इथंच आहे फंक्शन मध्ये आहे. मागच्या एक्झाम्पलला डायरेक्ट आपल्याला दिसत होतं पण इथं थोडंसं मिक्स करून दिलेलं आहे. त्यामुळे काय केला ई रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स या टर्मला पुटअप करतो त्याला टी म्हटला. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स फंक्शन आहे डिवाइडला सुद्धा फंक्शन आहे दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे भागाकार आहे तर डेरिव्हेटिव्ह घेताना भागाकार असेल तर कोशंट रूल अप्लाय करावं लागेल बरोबर. दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे काय करतोय पहिला काय करणार डिवाइडला जी टर्म आहे ती न्यूमरेटरला ॲज इट इज इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर. कोशंट रूल अप्लाय केला डिवाइडला जी टर्म आहे ती न्यूमरेटरला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस आता उलट न्यूमरेटर आहे तसा डिवाइडचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय जी टर्म आहे त्याला डिवाइडला स्क्वेअर केला इक्वल्स टू टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dt अपॉन एक्स. आता काय ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 बाकीचे टर्म ॲज इट इज एक्स आहे तसा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इक्वल्स टू dt अपॉन एक्स. आता या दोन्ही टर्म मधून आपल्याला ई रेस टू एक्स कॉमन घेता येईल. न्यूमरेटर मधून ई रेस टू एक्स कॉमन घेतोय पहिल्या टर्म मधून ई रेस टू एक्स कॉमन घेतला म्हणजे एक्स राहणार मायनस ई रेस टू एक्स कॉमन घेतला म्हणजे 1 राहणार आणि डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर ॲज इट इज आणि हा डिवाइडचा डीएक्स जो आहे तो इक्वेशनच्या यासला घेतला मल्टिपलला घेतला इक्वल्स टू dt ॲज इट इज ठेवतोय. म्हणजेच काय ई रेस टू एक्स इंटू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय dx या पूर्ण टर्मचा आन्सर आपण dt फाइंड आउट केला आणि राहणार काय 1 अपॉन साइन स्क्वेअर ई रेस टू एक्स अपॉन एक्स ही टर्म सेपरेट घेतली आपण म्हणजे काय 1 अपॉन साइन स्क्वेअर ई रेस टू एक्स अपॉन एक्स याला आपण टी म्हटलंय 1 अपॉन साइन स्क्वेअर टी आणि ई रेस टू एक्स इंटू एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर आणि dx या पूर्णचा आन्सर dt आलेला आहे त्याचं पूर्ण आन्सर dt लिहिला. आता काय 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक स्क्वेअर आहे त्यामुळे कोसेक स्क्वेअर टी विथ रिस्पेक्ट टू टी. आता स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्यापाशी कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स पण एक्स ऐवजी व्हेरिएबल टी आहे कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय मायनस कॉट व्हेरिएबल टी आहे त्यामुळे टी प्लस सी लिहिला आणि टीला काय म्हटलं होतं आपण ई रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स म्हटलं होता दॅट इज आय इक्वल टू मायनस कॉट एक्स into teach value e raised to x divided by x plus c. समजलं एक्झाम्पल.